नमस्कार मंडळी. विनोदाची चावी दिल्यानंतर रंगीबिरंगी आणि मजेशीर खेळ दाखवत तुम्हाला आनंद देणारे लाफ्टर टॉयज घेऊन पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, हिंदी आणि तेलुगू अशा दोन्ही भाषांमध्ये चित्रित झालेल्या मेजर या आगामी सिनेमाची टीम आज आपल्या हास्य जत्रेमध्ये सहभागी झालेली आहे. आपण त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सर्वप्रथम या चित्रपटाचे लेखक आणि या चित्रपटातील मेजर संदीप उन्नीकृष्णन यांची मध्यवर्ती भूमिका साकारणारे अभिनेते आदी विशेष. నేను బాగున్నాను, మీరు ఎలా ఉన్నారు? सॉरी यार, हम मराठीच्या मागे तेलुगू बात करू. त्यांच्यासोबत आलेली आहे अर्थातच या चित्रपटाची नायिका सई मांजरेकर. हॅलो हॅलो, कशी आहात? खूप छान. तू कशी आहेस? खूप छान. मी खूप खुश आहे मी आज इथे येऊ शकले. अख्खं लॉकडाऊन मला तुम्ही खूप हसवलंय आणि आय एम व्हेरी हॅपी की आज मला लाईव्ह हे बघायला मिळणार आहे. सो आय एम व्हेरी एक्साइटेड. वाओ, थँक्यू. सच्ची बता रहा हूँ, सही हिंदी में इतने देर बात नहीं करती जितने वो जोर से, जितने जोर से बात करें यहाँ. आणि आपल्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या आहेत आपल्या सहज सुंदर अभिनयानं आपल्या सगळ्यांच्या लाडक्या झालेल्या मेधा मांजरेकर. तुम्हा तिघांचंही कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत. मेजरविषयी तुमच्याशी भरपूर गप्पा मारायच्या आहेत, पण त्याआधी मी तुम्हा तिघांनाही स्थानापन्न होण्याची विनंती करते. थँक्यू मेधा, थँक्यू गाईज. मंडळी, लग्न घटिका जवळ येणं आणि आयुष्यातली शेवटची घटिका येणं या दोन्ही गोष्टी जर एकत्र आल्या तर बघूया काय होतंय ते. आणि यासाठी तुमच्या समोर येत आहे हास्य जत्रेतल्या कलाकारांचं वऱ्हाड. आली लग्न घटी समीप नवरा वागरा. काय मी म्हणतोय ना मंगलाष्टका, तू कशासाठी म्हणतोय? अरे पॉप्स, आय एम सॉरी. पॉप्स? हा, ते काय झालं ना, इतक्या वेळा मी लग्नाच्या भोल्यावरती उभा राहिलो ना, आता मला मंगलाष्टक पाठ झाले बाबा. आय एम सॉरी पॉप्स. मी समजू शकते गौरव, पण डोंट वरी, आज आपलं लग्न होणार. कारण माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. करेक्ट करेक्ट. माझी पोरगी आहे ना शब्दाची पक्की आहे. तिने एखाद्याला शब्द दिला ना, ती खरा करते म्हणजे करतेच. मागे एकदा दूधवाल्याला तिने शब्द दिला होता काय की एक दिवस मी तुला पप्पी देईन. दिला ना तिने. आमच्या घरातली कुत्री आहे ना, तिला 4-5 पप्प्या झाल्या, त्यातली एक पप्पी दिला. अरे मी असं सांगा ना, घाबरलो ना मी. बरं ऐका ना, सुरू करा पटकन. कुठेतरी येईल आणि माझं लग्न मोडल. गुरुजी मंगलाष्टक. आली लग्न घटी समीप. प्रिया 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 रमेश, प्रिया झाली. बेकार क्रिएटिव्हिटीला सुरुवात झाली. ए भाई, कोण आहेस तू? मी हा, मी प्रियाचा हितचिंतक आहे. कसं आहे, रिसेप्शनला यायला जमणार नव्हतं कारण दुपारच्या फ्लाईटने अमेरिकेला चाललोय. आणि तुझं लग्न आणि मी नाही, बरोबर नाही वाटत ना. म्हटलं जाता जाता सदिच्छा तरी देऊन जावं म्हणून आलो. बरं, तुला जर काय वाटलं तर थोडी वाक्य माझ्याकडे बघून पण बोल. जाता जाता सदिच्छा द्यावं म्हणून आलो. तू सदिच्छा द्यायला आलायस, लग्न मोडायला नाही. तू येडायस का? काय लग्न कशाला मोडू? अच्छा नाही, मला वाटलं. अरे खूप चांगली मैत्रीण आहे माझी. मी खूप चांगला मित्र आहे तिचा. अच्छा, हाय हाय, नाईस टू मीट यू. नाईस टू मीट यू. हाय, आय एम हस्बंड. फियांसे.
Yeah, fiance. I'm from Fara, you know? Fara. That's my girl and the fair percent. Wow. अमेरिकेला चाललाय मी जर शायनिंग मारली बाकी काही नाही. Yes, I know. That's like fertilizer, good thing, anything else. America is the best city and I know very fantastic movement for fertilizer. Yes. Anything else? Yeah. તમે અમેરિકા જાવ છે ને એને પહેલે त्याच्या आधी पण अमेरिकेने રહેને ને बस. हे तुमचे बाबा आणि आई ना नाही. कसं ओळखलं? भाषांच्या कत्तलीवरून. थँक्यू. पण तुम्ही असं जायचं नाही. काय? जेवून जायचं. तुम्ही सदीचे त्याला आलात ना, जेवून जायचंय. आज मी पण जेवणार आहे. 1500 रुपये थाळी आहे. घ्या बघा तुम्ही. तुम्ही जेव्हा त्याच्या अगोदर मी तुमच्यासाठी एक छोटस गिफ्ट आणलं. अरे ही गंमत आहे मोठ्या लोकांच्या. छोट सांगून एवढं मोठं गिफ्ट गंमतच वेगळी आहे. मग प्लीज टेक दिस. मोठं गिफ्ट आहे काहीतरी. थँक्स ब्रो, थँक्यू सो मच. हो प्रिया, तुझं अभिनंदन. बोलाय तू थांबतच नाही. सॉरी. बरं वाटलं तू आलास. मला तुझ्याकडनं याच समजूतदारपणाची अपेक्षा होती. एक मिनिट आहे. याच समजूतदारपणाची अपेक्षा होती म्हणजे? तू अजून माझा समजूतदारपणा बघितला नाहीयेस प्रिया. म्हणजे? कळेल आता. ब्रो याच्यात तर टिक 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 असा आवाज ऐकला येतोय. तोच यायला पाहिजे. होय गौऱ्या माका वाटतं ती रिमोट वरची गाडी असतली. तू लहान असताना आम्ही तू काढली होती ना तसली. अरे लग्नात कोण रिमोटची गाडी देतं का आई? आई वेगळं असणार, काहीतरी वेगळं असणार. त्याच्यात गाडी नाहीये. एक मिनिट आम्ही गेस करणार. पहिलं कोण? सिग्नल एडिट. भिंतीवरचं पंख. अरे बापरे, स्क्रॅप. जुगजुग इंजिन गाडी. लिंबू. बस पॉप्स बोलला लिंबू. याच्यामध्ये लिंबू आहे. हे राहणार लिंबू राहणार. आता माझं. हा. मग काय नाही काय असे माहिती? काय? बॉम्ब. मेलन तुझा डोका दुखता माका चांगलं नाहीस. त्यांनी बाम आणल्यान. काय बोललीस? बाम आहे ना. तुझ्या कॉमेडीला उलटा करून चांगला बाम घासला पाहिजे. अशी झोंबत कळल ना इकडे तिकडं तुला कळल. अरे बाम आहे बॉम्ब. हे बाई ऐक ना. हे यार मी ठेवतो खाली. काय याच्यात बॉम्ब खाली नाही ठेवायचा. का हा बॉक्स तू खाली ठेवलास की मी बटन दाबणार आणि बटन दाबला की बूम कुठलास तू. रमेश, दिस इज नॉट फेअर. रमेश, मी तुला सांगितलं होतं मला गौरवशीच लग्न करायचंय. कर ना मग. रमेश भाई कर तू लग्न. मी अडवलंय तुला. कर लग्न. माझी फक्त एकच अट आहे. काय भाई काय? हा बॉक्स तू खाली ठेवायचा नाही किंवा दुसऱ्याला द्यायचा नाही. मग तू याच्यापैकी काहीतरी केलंस की मी बटन दाबणार. मी बटन दाबणार. मी बटन दाबणार. मी बटन दाबू. नको नको बटन दाब. नको दाबू. तुझ्या पाया पडतो. नको दाबू. बॉक्स खाली ठेवायचा नाही ठेवणार. हा मी काम करतो. मी लग्नच करत नाही ना. हा बेस्ट आहे. मी जातो बोलून. मी लग्नच करत नाही. काय तुला जगायचंय? हा मला जगायचंय. एक ऑप्शन आहे. काय? हा बॉक्स घेऊन तू या रिमोटच्या रेंजच्या बाहेर गेलास ना हा तर तुझा जीव वाचेल. चॉईस तुझा आहे. म्हणजे तुला म्हणायचं की मी प्रियाला सोडून पळून जाऊ? हा बेटा मर्द को दर्द नहीं होता समझा. गौऱ्या थांब. रमेश, तुला असं वाटत असेल की तुझ्या या धमकीने माझं लग्न थांबेल, पण नाही. गौऱ्या. हाँ प्रिया. कैसे बताओ तुम मेरे लिए कौन हो? प्रिया तो ऐक ना ती वेळ नाही आहे. प्यार हो, इश्क हो, प्रीत हो, मीत हो, जसप्रीत हो, बुमराह हो. तुझ्या ना कॉमेडीला यॉर्करच मारला पाहिजे फेकून. जसप्रीत हो, बुमराह हो, हे तू कॉमेडी करतेस. ह्याच्यात बॉम्ब आहे प्रिया, ह्याच्यात बॉम्ब आहे ग. माझं प्रेम आहे तुझ्यावर. आज मेले तरी चालेल पण मी लग्न करणार. नाही नाही पण मी नाही करणार. मला नाही मारायचं. मी नाही लग्न करणार. मला चालेल. नाही नाही मी लग्न करणार. तू जिथं मरायला तयार
ए बारक्या वांग्या तिकडे. अरे काय झालं ऐका ना ऐका सासरे बुवा अरे मला नाही करायचं लग्न ऐकायला मला करायचंय. अरे पण ह्याच्यात बॉम्ब आहे. दाब तू बटन दाब. मी मरायला तयार आहे गौरव. एक मिनिट. ही पोरगी माझ्या पोरग्यासाठी जर जीव देणार असेल तर मी शालू शालू करत मारायला तयार आहे. तू दाब बटन. दाब बटन. नको ना. आता तुम्ही सगळे मरतालाच मग मी एकटीने जगून काय करू. गौऱ्या तू कर लग्न. मी पण तुझ्यासाठी मरायला तयार आहे. बाबा तू दाब बटन. हे नको थांबा. हा आता थांबा. आता थांबा. आता थांबा. आता थांबा. आता थांबा. थांबा. आता थांबा. सगळे मरायला तयार असतील तर मी पण मरायला तयार आहे. ए मी ह्या चालीवर बटन दाबू शकतो. नको ना गुरुजी ही चाल नको ना घेऊ यार. बोल्यावर उभा राहा. कुजली नको ना अरे ऐक ना कुजली यार. एक नको दोन ए बाबा थांब. तीन प्रिया एक मिनिट थांब. चार. एक मिनिट थांब. नको दाबू प्लीज नको दाबू. प्रिया हा काय प्रकार आहे. हे बघ आमच्यात तसं काहीच नव्हतं. हा माझा मानलेला भाऊ आहे पण याने मला बहीण मानलेलं दिसत नाही अजून. आमच्यात खरंच काहीच नाही घडलंय गौऱ्या. एवढ्या डेंजर सिच्युएशन इतकं लॉजिक दिलंस तू. खरंच नाही. एक मिनिट एकच मिनिट आई मी एकच मिनिट झालो. बाई ऐक ना बाई इथं बसू काय. ऐक ना तुला लग्न करायचं ह्याच्या बरोबर. हो बिंदास कर. गौऱ्या काय एक मिनिट का बस. मला लग्न नाही करायचं. मला सवय आहे. माझं लग्न मोडतं ह्याची मला सवयच आहे. नाही 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 गौऱ्या मी लग्न तुझ्या सोबतच करणार. मला नाही करायचं तुझ्यासोबत. याच्या धमक्यांना घाबरू नकोस अजिबात. मी बटन दाबायला तयार आहे. तू दाब ना. बाई तुझ्या पाया पडतो. नको मी मेले तरी चालेल पण घे तो हार आणि घाल माझ्या गळ्यात. घे घाल. नाही. गळ्यात घाल. बघ तू बॉक्स खाली डालस ना मी बटन दाबणार. बटन दाबतोस बटन दाब एकदाच. तिच्या हातनं पाल्यात बसायचं ना कुणी धक्कच ना मारायचं. हे असं झालंय. बटन दाब ना वसाऱ्या मूर्त मी बटन दाबी ना बारक्या वांगा लय फोर्स करतोय. सासरे बुवा 10 रुपयाला 3 लिंबू जरा गप्प बसा ना. ऐका ना माझं प्लीज जरा. मला नाही करायचं लग्न. तुम्ही समजून घ्या. याचं बटन दाबून जागीच मरण. मी जागीच मरण. मला नाही करायचं लग्न. अरे प्लीज समजून घ्या ना. ऐका या पोरीचं लग्न नाही झालं तर मग माझी पोरगी कोणाबरोबर लग्न करेल. तुम्हाला स्क्रिप्टचा विषय कळला काय आहे. ऍक्च्युली माहित असते तर मी हा जो आहे ना ह्याला तुमच्या मुलीसोबत लग्न करायचा हा विषय आहे स्किटचा. कळतंय काय. पण वसारे म्हणा ह्याला द्यायचीच नाही पोरगी. माझी पोरगी गौऱ्या बरोबर लग्न करणार आहे. मी सुद्धा एकदा शब्द दिला म्हणजे दिला. याच्यात बॉम्ब आहे. ऐका ना मला नाही करायचं प्रियासोबत लग्न. मला करायचं गौऱ्या मला करायचं करू तो बसलाय त्याला बसू द्या. एक प्रिया तो उठला. उठू दे. प्रिया तो बटन दाबेल. अरे दाबू दे वसारे मरायला तयार आहे पण दिलेला शब्द मोडायला नको. एक मिनिट थांब. काय बोलत परत बोला. दिलेला शब्द मोडायला नको. बटन दाब तू वसारे आम्ही मरायला तयार आहे. अरे लेखकाने लिहून दिलेल्या शब्दांची स्किट मध्ये कुठून कुठून माती करता तुम्ही. पॅकअप झाल्यावर तुमचे शब्द बार मध्ये प्यायला बसतात दहीसरला. आणि माझा शब्द दिला म्हणून ए भाई लोकांना दाब. ऐक ना मी घाबरत नाहीये. मला या फालतू पळपुट्या घाणेरड्या माणसासोबत लग्न नाही करायचंय. मला फिल्टर पाड्याचा हा प्रेमळ नवरा हवाय गौऱ्या. काय नाही फिल्टर पाड्यात. तो अमेरिकेला चाललाय. अमेरिका फिल्टर पाड्यात काय आहे. रात्री 8 नंतर सगळे एकमेकांना विचारतात क्या जे बा चल ना तुझी माते आपण. तू आलीस तर महिन्याभरानंतर तूच मला विचारशील क्या जे गौजा कुछ है क्या घर म्हणून तूच बसशील. चालेल मला. अरे अमेरिकेला जाशील इंग्लिश शिकशील डब्ल्यू खेळशील स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बघशील. फिल्टर पाड्यात काय आहे. अरे कॉलनी फिल्टर पाड्यात तू आहेस गौऱ्या. मला सांगायच्यात बॉम्ब आहे का याच्यात बॉम्ब आहे. मला नाही फरक पडत. मी मेले तरी चालेल. आपण स्वर्गात जाऊन संसार थाटू. आणि ज्या विधी उरलेत ना त्या सगळ्या स्वर्गात जाऊन करू. सगळे मरायला तयार आहेत आणि मी बटन दाबायला तयार. अरे नको ना बटन दाबू यार. चल नाही विराय आता मला खरंच बघवा.
बाय ऐक मी तुझ्या पाया पडतो. तुला लग्न करायचं आहे? हो. हा मला नाही करायचं लग्न. गौऱ्या एक मिनिट का बस आता. मला तुझ्यासोबत लग्न नाही करायचं आहे. टिक टिक बस बंद कर ना यार प्लीज यार. मला जगायचं आहे, लय जगायचं आहे मला. नाही. पहिल्यांदा प्रॉमिस कर हिच्या समोर लग्नाला उभा राहणार नाहीस. अरे ह्याच्या समोर काय बाहेर लग्न जरी असतील ना आणि तिकडे लोक उभे असतील त्यांना म्हणणार मी खाली बसा लग्न नका करू. छोटी कॉमेडी केली. गौऱ्या वातावरण जरा हस्त खेळत गेलं बाकी काय नाही. गौऱ्या बाय प्लीज यार. बंद करू? हा नक्की? हा बंद कर प्लीज प्लीज तुझ्या पाया पडतो. हे बंद झालं यार. भाई पकड ना. थँक्यू यार भाई. थँक्यू सो मच यार भाई. थँक्यू यार. तू बिंदास लग्न कर प्रिया सोबत. प्रिया गो अहेड अँड गो टू अमेरिका. ओके बेबी. ही अपेक्षा नव्हती मला तुझ्याकडनं गौऱ्या. कसली अपेक्षा? लग्न करणार होतास ना माझ्याशी. अगं प्रिया त्याच्यामध्ये बॉम्ब होता का? कसं लग्न करू? हा बापरे हे कधी? तुझ्यासाठी. एक मिनिट. ए हा ह्याच्यात तर बॉम्ब होता ना मग पुष्पगुच्छ? ह्याच्यात घड्याळ होतं फक्त. तुम्हाला घाबरवण्यासाठी ठेवलं होतं बाकी काय नाही. म्हणजे ह्याच्यात बॉम्ब नव्हता? अरे यार एकदा फक्त प्रेमानं बघितलं असतंस ना तुलाच माझं प्रेम समजलं असतं. मान्य आहे वेळ लागला असता समजायला पण समजल्यानंतर वेळ लागला असता ना. ए भाई काय बघितलं याच्यात? नाही पण ए भित्र्या या साध्या बॉम्बला घाबरला झुरळ असतं तर काय केलं असतं? अरे नागमणी बॉम्ब आणि झुरळ हे कुठलं कंपॅरिझन आहे बे? हा गप्प बस. बरोबर बोलतोय तो. काय तुझ्यासारख्या भित्र्याशी लग्न करणार होते त्याच्यापेक्षा याचं प्रेम स्वीकारते. ए प्रिया बाबा यार तू बोला. मी या पिवळ्या शर्टवाल्याशी लग्न करू? हरकत नाही करायला. हा पिवला शर्टवाला मला हलू आवडायला लागलाय. काय चल करा लग्न तुम्ही. तू बोला नाही बॉम्ब होता म्हणून यार असं काय करतो यार? हा? चला चला हे घ्या करा लग्न करा. एवढा खर्च जातो वाया त्याच्या बदल्यात तुमचं लग्न तरी होऊन जाऊ. तू असंच बस. कुठले आई बाप आहे तरी? ए गोचिड इकडे हे पकड. काय बोला मला? गोचिड मार बुकी खापकाने कसं आली लग्न घटी समीप नवरा घेऊनिया वादळा. कुठली क्रिएटिव्हिटी आहे हो तुमची? हा लग्न मोडायची जाम बेकार क्रिएटिव्हिटी आहे. मस्त. प्रसादा छान नेहमीप्रमाणेच बहारदार. सगळ्यात आधी गौरव तुझं मनपूर्वक अभिनंदन. नुकताच तुला भीमरत्न हा पुरस्कार जाहीर झाला त्याबद्दल. आणि वळसे पाटील साहेबांच्या हस्ते तुला तो पुरस्कार मिळाला. खरोखर प्राऊड मुवमेंट आहे या मंचासाठी तुझ्यासाठी. आणि आम्हाला माहिती असतं स्किटचा शेवट काय होणार आहे पण तरी तो प्रवास तुझ्या रंजकतेने किती भरला जातो याची कायम उत्सुकता असते आणि ती उत्सुकता तू कायम पूर्ण करतोस. वंडरफुल. मजा आली. बाकी सगळे उत्तम. प्रियदर्शिनी फार गोड दिसतेस. फॅन्टॅस्टिक. मजा आली. सई भारी परफॉर्मन्स होता. मला नेहमीच लग्न तुझं लागायचं असलं की जाम एक्साइटमेंट असते. गौऱ्या या निमित्ताने एक किस्सा सांगू इच्छिते. मी एका स्क्रीनिंगमध्ये होते आणि एक स्त्री माझ्याकडे आल्या आणि मला म्हणाल्या आपका नाम क्या है. त्या मराठी भाषिक नव्हत्या. मी म्हटलं माझं नाव सई आहे. तर ते म्हणाले की तुम्ही हास्यजत्रामध्ये आहात ना. मी म्हटलं हो. तर त्यांनी मला विचारलं आपको दलेर मेहंदी पता है क्या. मी म्हटलं दलेर मेहंदी कोण, त्यांना कोण नाही ओळखत. हो माहिती आहे. तर त्या म्हणाल्या मी त्यांची बायको आहे. ओहो. आणि मला गौरव मोरेला भेटायचं आहे. तुमचं शूट कुठे असतं असं त्यांनी मला विचारलं. आणि त्यांनी मला असंही सांगितलं की त्यांचा एक भाऊ अमेरिकेत असतो आणि तो तुझा फॅन आहे. त्यामुळे गौऱ्या तुझी कीर्ती भारतातच नाही तर भारताच्या पुढे जाऊन पोचली आहे. अँड वी आर एक्स्ट्रीमली प्राऊड ऑफ यू. श्रमेश वेगळं कॅरेक्टर होतं. मला आवडलं. अटेम्प्ट मस्त होता. बाकी सगळे फारच भारी. खूप मजा आली. मस्त. थँक्यू सर.
मंडळी, आज पुन्हा एकदा या मंचावर ऐकू येणारे अग्ग अग्ग आई अशी हाक अर्थातच तुमच्या समोर येत आहे हास्य जत्रेतलं तुमचं लाडकं कुटुंब. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि कोकण कोहिनूर ओंकार भोजने यांचं. तुम क्या कर रहे हो? कुछ नहीं. अरे तूने नमोलिसा को देखा? नहीं. कहाँ है? ढूंढो उसे. चलो ढूंढते हैं. नमोलिसा तो यहाँ है. नमोलिसा रो रही है. क्या हुआ नमोलिसा? क्या? ओंकी द ग्रेट. ओंकी द ग्रेट. कधीच नाही करत लेट, सब गरीबों का भरता है पेट. कधीच नाही करत लेट, सब गरीबों का भरता है पेट. आलाय जगात भारी ओंकी द ग्रेट. नमोलिसा. सॉरी 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 लेकर. नमोलिसा, क्या तुम रो रही हो? हाँ, अंकित द ग्रेट, मुझे एक बंदर ने बहुत जोरों से काटा और जब से मुझे काटा है तब से मैं ऐसे ही नाच रही हूँ. क्या? हाँ, तुम ऐसे नाच रही हो? यहाँ आओ नमोलिसा. दत्ती द लांडोर, बनी द रैबिट. बोलो. शायद नमोलिसा को अप्पू बंदर ने काटा है. हाँ. अरे बाप रे, ये कौन है? क्या तुम उसे जानते हो? हाँ, मैं इस बंदर को जानता हूँ. क्योंकि इसी बंदर ने कुछ सालों पहले सई तामनकर को काटा था. अभी नमोलिसा भी बड़ी हीरोइन बनेगी. वो कैसे बनी द रैबिट? क्योंकि सही भी बंदर काटने के बाद बड़ी हीरोइन बनी थी. तो मैं भी अभी बड़ी हीरोइन बनूंगी. भागो! बड़े मूंछ वाला शैतान आया है. अब इस दुनिया को इस शैतान से मैं ही बचाऊंगा. कधीच नाही करत लेट, सब गरीबों का भरता है पेट. आलाय जगात भारी ओंकी द ग्रेट. कट कट. This गावठी पीपल अपडेटच नाहीत यार. टेक्नॉलॉजी कुठे काहीच कळत नाही. काय चाललंय? काय चाललंय? काय चाललंय? तुम्ही का आलात? आम्ही तर वनटेक सटकन दिलं कप नाही परत. इथे काय चाललंय मला कोणी सांगेल? सांगतो. बसा तुम्ही आधी तिथे बसा. सांग लवकर सांग. बाबा, मी ॲनिमेशन क्षेत्रात पदार्पण करतोय आणि याच क्षेत्राला आता संपूर्ण आयुष्य वाहून द्यायचं असा माझा निर्णय आहे. ओ माय गॉड. का? मला सांगा, आज आपला भारत ॲनिमेशनच्या क्षेत्रामध्ये का मागासलाय? का? तिथे का असं तोंड उचलून नाही विचारलं? प्रश्न तिथे महत्वाचा आहे. आपल्याकडे बुद्धिमत्ता कमी आहे, कल्पकता नाही आहे, सृजनशीलतेचा अभाव आहे.
लांबून बोल, जवळ लांबून बोल. बोल. मी भारताचा वॉल्ट डिझनी व्हायचं ठरवलंय. कोण होणार आहेस तू? वॉल्ट डिझनी. तू वॉल्ट डिझनी? तू जास्तीत जास्त भारताचा गजनी होऊ शकतोस. थोबड बंद ठेवायला सांगा. इकडे ओंक्या, इथे इथे ओंक्या. हे बघ बाळा, तू ना अजून साइन कॉस थिटाच्या जंजाळातून बाहेर आला नाहीयेस. कुठे त्या अॅनिमेशनच्या वगैरे नादी लागतोय? बाबा तुम्ही पुन्हा ना त्या लहान लहान त्या छोट्या छोट्या लोकांसारख्या गोष्टी करताय बाबा. बाबा मला ना कंटाळा आला तुमच्या या सततच्या कचखाऊ वृत्तीचा. मी तुला कच्चा खाऊ? हेच सतत अशा शब्दांवर पंच करणं आणि त्या शाब्दिक कोटांमध्ये निरर्थक आनंद शोधणं, यातच आयुष्य जाणार तुमचं. पण मी नाही, मी थांबणार नाही. मी भारताला ॲनिमेशनच्या जगात कुठल्या कुठे घेऊन जाणार हा माझा पण आहे. शेवटी वॉल्ट डिस्ने काय म्हणून गेले? ते घरी आले होते आपल्या. तुझ्याशी बोलले, माझ्याशी बोलले पण नाही. चाव्या ठेवलं असतं ना. घ्या घ्या, करा अशा कच्च्या मालावर सृजनात्मक करा करा. असू दे बाबा, लांबचा प्रवास दगडगोट्यांचा आहे म्हणून नदी आपला प्रवाह बदला. अरे तुझी वाक्य भाग. ठीक आहे, पण मुद्दा टाळू नका. वॉल्ट डिस्ने काय म्हणून गेले? द 4 C's ऑफ मेकिंग ड्रीम्स कम ट्रू आर क्युरिओसिटी, करेज, कन्सिस्टन्सी, कॉन्फिडन्स. वा 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 वा. अर्थ सांग. इलिटरेट पीपल. आता यांना अर्थ पण सांगा. सांग, अर्थ सांग. कसं बसं वाक्य आठवलं ना, अर्थ पण आठवेन. चॅलेंज देऊ नका मला. वॉल्ट डिस्नी असं पण म्हणून गेलेत, इफ यू कॅन व्हिज्युअलाइज इट, इफ यू कॅन ड्रीम इट, देअर इज सम वे फॉर डू इट. अर्थ सांग. आहे याचा माहिती आहे मला. याचा माहिती आहे मला. माहिती आहे. इफ यू कॅन इफ यू कॅन व्हिज्युअलाइज इट, इफ यू कॅन ड्रीम इट. जर तुमच्याकडे विज्युअल आहे, जर तुमच्याकडे ड्रम आहे, देअर इज सम वे टू डू इट. जर तुमच्याकडे समय असेल तर यू कॅन डू इट. वा ओके वा, काय आयडिया आहे. म्हणजे समय पण आहे, ड्रम पण आणि विजवायला पण आहे. एक नंबर. सगळे भीक एकत्र एकच वेळ कसे येतात रे तुम्ही? हा अर्थ आहे याचा. जर तुमच्याकडे कल्पनाशक्ती असेल, जर तुमच्याकडे स्वप्न बघण्याची ताकद असेल, तर काही ना काही मार्ग निघतातच, असा अर्थ होतो त्याचा. काय पण सांगतात. अरे तुझ्या, अरे हेच आहे, हाच अर्थ होतो. ऐक बाळा, इकडे इकडे इथे इथे ऐक. ओंगे ऐक. हे बघ बाळा, मी बाबा आहे ना तुझा. मला तुझ्या करिअरची काळजी आहे. नको आहे ॲनिमेशन वगैरे. मी तुला बिझनेस सुरू करून देतो. कुठला? तू पंक्चरचं दुकान टाक. हा, नाहीतर आईला सांग शेंगदाणे भाजून दे, ते सिग्नलला जाऊन विक. नाहीतर अंडी उकडवून द्यायला सांग, ती वाईन शॉप बाहेर विक. बाळा खूप कमावशील. हो वा वा. हे ओंक्या आयडिया भारी आहे. हा, तू पंक्चर काढ, मी शेंगदाणे विकतो, बने अंडी विकेल. 3 बिझनेस करू आपण. और मैं कांदे पोहे बनाऊंगी. अरे काय चाललंय तुमचं? दत्ती दलांडोर बनी द रॅबिट. तुम्ही माझ्या कंपनीचे क्रिएटिव्ह हेड आहात. तुम्ही काही शेंगदाण्यांनी बैद्याच्या नादाला लागलाय. आणि आई, तू माझ्या कंपनीची एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहेस. तू कांदेपोहे विकणार आहेस. अरे तुझ्या लायकीची कामं सांगतात, हीच लायकी आहे तुझी. माझं सगळं प्लॅनिंग झालंय बाबा, कळतं तुम्हाला. मी जगाला अशी आयकॉनिक कॅरेक्टर देणार आहे, तर तुम्ही फक्त बघत दाखवतो तुम्हाला. त्यापैकी 2 कॅरेक्टर्स बघा. दत्ती द लांडोर. मी आहे द वन अँड ओनली दत्ती द लांडोर. दुसरं कॅरेक्टर बनी द रॅबिट. मी आहे बनी द रॅबिट. कोण कुत्रा आहेस? काका ते सशाला बोलताना कधी बघितलं नाही. मी माझा डेव्हलप केलं. विमानाला असतं कॉकपीट, तसं मी आहे बनी द रॅबिट. किती गलिच्छ यमक जुळवला अंदाज आहे तुम्हाला? कॉकपीट आणि रॅबिट कोणी लिहिलंय? कोणी आहे? हा, कोण लिहिणार अजून कोण लिहिणार? तुमच्या मुलानेच. बरं हे सगळं सोडा बाबा. बाबा हे साईड कॅरेक्टर आहेत. मेन कॅरेक्टरवर फोकस करा. अशी आयकॉनिक कॅरेक्टर शोधलेत ना बाबा, आणि अस्सल महाराष्ट्रीयन कॅरेक्टर त्यापैकी एक आईच प्ले करणार आहे. नमो लिसा. हेलो, हॉलीवुड में जाने के लिए मुझे नहीं लगता वीजा. मैं आई कौड़ी नार, नाजुक नाजुक पार,
20 वर्षांच्या मुलाची आई असं लक्षात ठेवे. जे काय करतेस ना तू हा, आणि काय विजा आणि लिझा किती दळभद्री आहे. मग कोणी केलंय सगळे तकिया कला? बाबा हे सगळ्यांना लहान मुलांना आवडतं. कार्टून मध्ये हेच असतं. तुम्ही दुसरं कॅरेक्टर बघा. दुसरं कॅरेक्टर मी स्वतः प्ले करणार आहे. ओंकी द ग्रेट. आणि माझा तकिया कलाम आहे. मला नाही ऐकायचं. ओंक्या बस झाली नाट्य. मला नाही ऐकायचं. मला नाही ऐकायचं. आत्ताच्या आत्ता बंद करा. ठीक आहे बाबा. तुम्ही हे नका ऐकू. पण तिसरं कॅरेक्टर ऐका, कारण ते तुम्हालाच प्ले करावं लागणार आहे. बीइंग CEO ऑफ माय ग्लोबल कंपनी, आय एम ऑफरिंग यू दॅट कॅरेक्टर, ज्याचं नाव आहे खंडू मुच्छड. खूप छान नाव आहे. बाबा तुम्ही डायलॉग वाचा ना, मला डबिंग करायचं आहे. मी भुक्कड, आहे मी बेवडा, मी आहे निच्छड खंडूदा मुच्छड. का लिहिलंयस? पण बघा ना यमक कसं जुळलंय बघा. निच्छड मुच्छड. मी निच्छड आणि मुच्छड हे बोलू मी निच्छड मी खंडू मुच्छड. बाबा लहान मुलांना असंच बापाला निच्छड बोलतोयस? बाबा लहान मुलांना असंच आवडतं बाबा. आणि बाबा खंडू मुच्छड विलन आहे बाबा. तुम्हाला मी या सिरीज मधलं खूप महत्वाचं कॅरेक्टर सोपवतो बाबा. खंडू मुच्छड विलन जर मोठा असेल ना तरच गोष्टी बनतात. हे नको करूस ओंक्या, मरशील माझ्या हातून. नाही बाबा नाही, मी मरणार नाहीये. उलट मी तुम्हाला अजरामर करणार आहे. आपण 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 प्ले करूया. प्ले करूया. उठ. काय बाबा मी ना मुलगा म्हणून मी विनम्र आहे, पण दिग्दर्शक म्हणून मी फार कठोर आहे. त्यामुळे इथून पुढे तुमच्याशी दिग्दर्शक बोलतोय बाबा. बसा इथे. तर खंडू मुच्छड घराबाहेर बसलाय आणि पोट खाजवतोय. मी त्याचा पोट खाजवत बसू. हा बर. छान दिसतायत. किती गोड दिसताय. पोट खाजव. डिरेक्टर बाबा डिरेक्टर. आणि बाबा आता जर तुम्ही घराबाहेर बसलात तर असं काय कराल? इकडे तिकडे बघा ना, इकडे तिकडे बघा ना. जरा बिझनेस ठेवा. बिझनेस. करा ऍक्शन करा. खंडू मुच्छड घराबाहेर पोट खाजवत बसलाय आणि तेवढ्यात नमोलिसा आरामात चालत येते. हा ये. हॅलो. हॉलिवूडला जिला जायला लागत नाही विजा अशी मी नाजुकणार, कोळी कोळी फार अशी मी नमोलिसा. सुपर सुपर. आता नमोलिसाला बघून खंडू मुच्छड शिटी वाजवतो. शिटी वाजवा. शिटी वाजवा. शिटी. मी शिटी वाजव. शिटी वाजवा. सुंदर मुलीला बघून शिटी वाजवायची. लहान मुलाला घेऊन शू करायला नाही न्यायचंय. शिटी वाजवा. नुसती हवा भरली आहे. मी वाजवतो. नमोलिसाला बघून खंडू मुच्छड शिटी वाजवतो. आणि मग नमोलिसा चिडते. हॉलिवूड में जाने के लिए मुझे नहीं लगता वीजा. मी आहे नाजुकणार, कोळी कोळी फार मी आहे नमोलिसा. म्हणजे सिच्युएशन काही असलं तरी हिचं वाक्य एकच आहे. ही हेच बोलणार आहे. बाबा फेमस होणार. तिचं तेच वाक्य बाबा फेमस होणार आहे. आणि मग नमोलिसा ओंकी द ग्रेटचा धावा करते. ओंकी द ग्रेट मुझे बचाओ, ये आदमी मुझे छेड़ रहा है. आणि मग ओंकी द ग्रेटची एंट्री होते आणि तो खंडू मुच्छडला धू धू धुतो. आ गया. मारो मारो. दत्ती द लँडर. बनी द रॅबिट. टार्गेट करा. काका ऐसे वापस मत करो. माफ नहीं करेगा. हे तुझं ॲनिमेशन आहे. हे तू माझं कॅरेक्टर केलं. हे असं तुम्हाला मी डिझाईन दाखवतो ना बाबा. हे बघा हे कॅरेक्टरचं डिझाईन आहे. तुम्हाला जे आवडेल ते पसंत करा. याच्यातलं कुठलंही पसंत करू. हां कुठले एक पसंत. झेरॉक्स आहे रे. ठीक आहे. हे फक्त जपून ठेवा. हे जपून ठेवा. का नाही ते खून का झाला यासाठी कोर्टात पुरावा सादर करावा लागेल. हे जपून ठेवा.
ह्या पर्सनल रागातून बाहेर या बाबा. या बघा, डोळे उघडून बघा जगाकडे. बरंच काय 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 करू शकतो आपण. हिम्मत मत खोना, कुछ कर है दिखाना. शेर है तू मेरा, शेर आहे तू मेरा. रॉर कर. ॲनिमेशनच्या इंडस्ट्रीमध्ये नाही तुला सुपरस्टार केलं तर नाव नाही माझं. डिरेक्टर बोलतोय, डिरेक्टर बोलतोय. नाही, मला पटलं. मला हे सगळं छान आहे, मला आवडलंय. मी काय बोलतो, पण आपण खंडू द मुच्छडला कसं मारतात याचं प्लॅनिंग करायला पाहिजे. तो शॉट आपण डिझाईन करूया. केलं पाहिजे. मला आवडलंय. काय करूया आपण, हा एक काम करू. खंडू द मुच्छड घाबरतो, मग तो पळून जाऊ नये म्हणून ओंकी द ग्रेट आधी दरवाजा लावून घेतो. कसं आहे? दरवाजा लावून आणि मग नमोलिसा ती जरा घाबरते ना, नाजूक आहे ना, मग तिला ती मारामारी बघवणार नाही म्हणून मग ओंकी द ग्रेट तिला किचन मध्ये पाठवतो. नमोलिसा, तुम अब किचन में जाके कुछ और काम करो. आणि मग ते तुझे कॅरेक्टर कोण आहे? दत्ती दलांडो, पनीत रॅबिट. आणि ते दोघं पहिलं हल्ला करायला येतात. तुम्ही हल्ला करा. ओंकित तर खंडू तर मुच्छड घाबरलाय. दोघे येतात आणि मग अचानक खंडू द मुच्छडचा पवित्रा बदलतो आणि तो त्या दोघांनाही मारायला लागतो. मग ते माझा धावा करतील. माझा धावा करा. कर धावा. इकडे खाली साइन कॉस थीटा. साइन कॉस क्या बात है, मस्त. बघा हा सर असे काय म्हणतायत प्रसादा. फॅन्टॅस्टिक ॲज युजल. सुपर्ब परफॉर्मन्स. मस्त लिहिलं होतं, मस्त केलं तुम्ही. व्हेरी नाईस, मजा आली. सुपर्ब. आज मी अगं अगं आई हे ऐकायला माझे कान आतुर होते, पण साइन कॉस थीटानी त्याची भर माझी पूर्ण केली, त्याच्याबद्दल थँक्यू. दत्तू, यू आर ब्रिलियंट. मजा आली, खूप सुंदर. नमा, माझी स्टेप खूपच भारी, मला फार आवडलं. आणि माकड चावलानी स्टार होतं हेही फार आवडलं, फारच मजा आली. भावा मस्त, बने मस्त. रॅबिट ने दिन बनाया आज, मजा आया, मजा आली, मस्त. मेधाताई, तुम्ही किती एन्जॉय केला हा परफॉर्मन्स? अतिशय सुंदर झाला, अप्रतिम. ते कॉन्सेप्टच सुपर्ब होती ही एकतर. आणि तुम्ही परफॉर्मर तर म्हणजे जवळजवळ इकडे येणं म्हणजे एक ॲक्टिंग वर्कशॉप आहे असं मला वाटतं. इथे इतकं शिकायला मिळतं तुमच्या सगळ्यांकडे आणि फॅन्टॅस्टिक. आणि इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य